प्लास्टिक आपण जे अन्न खातो, जे पाणी पितो, जे कपडे घालतो, आजूबाजूची हवा ज्यामुळे आपला श्वास चालू आहे, आपलं श्वसन चालू आहे, असं सगळीकडे आजूबाजूला प्लास्टिक किंवा मायक्रोप्लास्टिक आढळून येतं. मायक्रोप्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचे बारीक बारीक कण किंवा पार्टिकल्स ज्यांची साईज ही 5 mm पेक्षा देखील कमी असते. कधी कधी तर हे डोळ्यांना देखील दिसत नाही. आणि हेच मायक्रोप्लास्टिक समुद्रात, पाण्यात, हवेत, अन्नात एवढंच नव्हे तर रिसर्चमध्ये असं आढळून आलंय की ब्लड सॅम्पल्समध्ये, टिश्यू सॅम्पल्समध्ये, ब्रेस्ट मिल्क, सीमन असेल, एवढंच नाही तर मेकोनियम म्हणजेच जन्माला आलेल्या बाळाची पहिली शी यामध्ये देखील बाय रिसर्च प्लास्टिक आढळून आलेलं आहे. तर नमस्कार, माझं नाव आहे ऋतुजा आणि मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे काही 10 पदार्थ किंवा 10 वस्तू सांगणार आहे की ज्या आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये वापरतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये प्लास्टिकचा वापर केलेला असतो. तर नक्कीच त्यावरती मी सोल्युशन्स देखील सांगणार आहे. अर्थातच वेगवेगळे रिसर्च पेपर वाचून, वेगवेगळ्या स्टडीजचा अभ्यास करून मी हे नॉलेज तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच इतरांसोबत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता ह्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू आहे ती म्हणजे प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल्स. जगभरामध्ये दररोज 1.3 बिलियन प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल्सचा वापर होत आहे. म्हणजे अंदाजे मिनिटाला 1 मिलियन बॉटल्स रोज जगात प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल्स वापरल्या जातात. आता ह्यामध्ये प्रामुख्याने वापरलं जातं ते म्हणजे नॅनोप्लास्टिक. नॅनोप्लास्टिक म्हणजे मायक्रोप्लास्टिकचे अजून बारीक बारीक पार्टिकल्स म्हणजेच नॅनोप्लास्टिक. आणि हे नॅनोप्लास्टिक किंवा ह्याचे कण इतके बारीक असतात की ते अक्षरशः डोळ्यांना देखील दिसत नाहीत. आणि हे पार्टिकल्स अगदी सहज आपल्या टिश्यूजमध्ये, आपल्या ऑर्गन्समध्ये, आपल्या रक्तप्रवाहात सहज एंटर होऊ शकतात. आणि ह्यामध्ये पॉलिइथिलीन टेट्राथॅलेट, पॉलिकार्बोनेट यासारखे आणि इतर अनेक घातक प्लास्टिक वापरलेले असतात. ते आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक आहेत आणि जर सततचा वापर आपला कंटिन्यू राहिला तर स्टडीज असं सांगतात की तुम्हाला भविष्यामध्ये किडनीशी रिलेटेड प्रॉब्लेम किंवा रिप्रोडक्टिव्ह हेल्थशी रिलेटेड प्रॉब्लेम किंवा पोटाचे आजार असे इतर अनेक वेगवेगळे आजार होण्याची रिस्क वाढते. कारण अर्थात हे नॅनोप्लास्टिक पाण्यामध्ये किंवा ह्याचे पार्टिकल्स पाण्यामध्ये सहज उतरतात आणि हेच आपण पाणी पिलो की हे ऑटोमॅटिकली आपल्या शरीरात किंवा आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये सहज एंटर होतात. आता यावरती सोल्युशन काय? यावरती सगळ्यात बेस्ट सोल्युशन म्हणजे प्रत्येक वेळेला, प्रत्येक ठिकाणी आपल्यासोबत आपल्या घरून पाण्याची बॉटल कॅरी करा. ती शक्यतो स्टील किंवा काचेची असेल तर अति उत्तम. किंवा या अशा मिल्टॉनच्या बॉटल्स बाजारामध्ये मिळतात. याच्यामध्ये छोटी साईज देखील मिळते. ह्या अति उत्तम बॉटल्स असतात. ह्यामध्ये थंड पाणी थंड राहतं आणि गरम पाणी गरमच राहतं. सो ह्या मिल्टॉनच्या बॉटल जरी तुम्ही घेतल्या तरी अति उत्तम. मी तर म्हणेल लहान मुलांना तर चुकून सुद्धा शाळेमध्ये प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल्स मध्ये पाणी देऊ नका. तुम्हाला माहिती असलेली कुठली पण स्टीलची बॉटल असेल किंवा याच मिल्टॉनच्या बॉटलमध्ये छोटी साईज देखील मिळते, अशा बॉटल्स लहान मुलांना जरी दिल्या तरी अतिउत्तम. कारण की प्लास्टिक हे अर्थात सगळ्यांसाठीच घातक आहे. आणि जर तुम्ही उद्या चुकून कुठे ट्रिपला गेलात तर शक्यतो 99% स्वतःसोबत स्वतःची बॉटल घरून कॅरी करा. आणि जर चुकून तुम्हाला कधी बाहेर पाण्याची बॉटल विकत घ्यायची वेळ आलीच तर शक्यतो ती रियूज करू नका. एकदा वापरून ते पाणी पिऊन ती बॉटल फेकून द्या आणि शक्यतो तिला उन्हाच्या संपर्कात किंवा हीटच्या संपर्कात येऊ देऊ नका. आता यामध्ये दुसरी वस्तू आहे ती म्हणजे प्लास्टिकचे डबे. घरामध्ये प्लास्टिकची डबडी असतील तर ती फेकून द्या. तुम्ही जर का प्लास्टिकच्या डब्यांमध्ये गरम गरम अन्न भरत असाल किंवा घरी जर तुमचा मायक्रोवेव्ह असेल, त्या मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करण्यासाठी जर तुम्ही प्लास्टिकचे डब्बे किंवा प्लास्टिकचे कंटेनर्स वापरत असाल तर प्लीज हे करणं थांबवा.
कारण जर तुम्ही गरम गरम अन्न प्लास्टिकच्या डब्यांमध्ये भरलं, तर मी मगाशी म्हटलं तसं नॅनो प्लास्टिक हे प्लास्टिकचे डब्बे बनवायला किंवा बॉटल्स बनवायला वापरलं जातं. हे अन्न जेव्हा तुम्ही गरम गरम प्लास्टिकच्या डब्यात पोर करतात किंवा भरतात, तेव्हा हे बारीक बारीक नॅनो प्लास्टिक असेल किंवा हे प्लास्टिकचे पार्टिकल्स आपल्या अन्नामध्ये उतरायला सुरुवात होते. आपल्या अन्नामध्ये एकतर पाणी, तेल असेल, तूप असेल किंवा इतर वेगवेगळे पदार्थ आपल्या भाज्यांमध्ये असतात. हे जेव्हा नॅनो प्लास्टिक आपल्या अन्नामध्ये उतरायला सुरुवात होते आणि आपण हेच अन्न आपण जेव्हा खातो आणि हे जर तुम्ही सातत्याने कंटिन्युअसली जर तुम्ही करत असाल, तर भविष्यामध्ये याचे वाईट परिणाम तुमच्या शरीरावरती होऊ शकतात. यामध्ये अर्थातच पॉलीप्रेपलाइन, पॉलीइथिलाइन थॅलेट यासारखे अनेक वेगवेगळे प्लास्टिकचे प्रकार वापरलेले असतात. फॅन्सी शोचे किंवा कार्टूनचे प्लास्टिकचे डब्बे बाजारात मिळतात, म्हणून ते घेऊन लहान मुलांना ते डब्बे शाळेमध्ये तर कृपया देऊ नका. भले तुम्ही त्याच्यामध्ये कोरडा खाऊ देत असाल, तरी पण ते नाही म्हटलं तरी ते प्लास्टिकचे बारीक बारीक पार्टिकल्स त्या डब्यांमधून रिलीज होत असतात आणि ते अन्नामध्ये कंटिन्यूस येत असतात. सो शक्यतो हा सततचा वापर असेल तर प्लीज प्लास्टिकचे डब्बे शक्यतो घरातच वापरणं टाळा. आपण भारतीय फॅमिलीजमध्ये शक्यतो घरामध्ये करतो काय, आईस्क्रीमचा डब्बा आणला किंवा बाजारातून कुठला डब्बा आणला तर ते आपण धुवून रियूज करतो. त्याच्यामध्ये कोरडा खाऊ असेल किंवा काही भाजीपाला भरायला आपण ते सतत वापरायला लागतो. तर तुम्ही जर का सतत ते वापरायला लागला तर नक्कीच त्याचा शरीरावरती परिणाम होतो आणि आपल्याला कोरडा खाऊ असेल, लिक्विड असेल, थंड असेल किंवा काहीही गरम असेल तर शक्यतो स्टील किंवा काचेच्या डब्यांचा किंवा कंटेनर्सचा वापर करा. बाय रिसर्च असं प्रूव्ह झालेलं आहे की जर तुम्ही सतत प्लास्टिक वापरत असाल तर भविष्यामध्ये त्याचा शरीरावरती वाईट परिणाम होऊ शकतो. तुमचे हार्मोन इम्बॅलन्स होऊ शकतात, इस्ट्रोजनच्या लेवलमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, तुमच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थवरती प्रॉब्लेम होऊ शकतो, हृदयासंबंधी वेगवेगळे आजार होऊ शकतात, सेल फंक्शनिंगमध्ये अडथळे येऊ शकतात, डायबिटीज किंवा ओबेसिटी किंवा इतर वेगवेगळे आजार होण्याची रिस्क वाढत जाते. सो त्यामुळे शक्यतो स्टील असेल किंवा काचेच्या भांड्यांचा, कंटेनर्सचा वापर करा. आजच घरातली सगळी प्लास्टिकची डबडी फेकून द्या. आता यामध्ये तिसरी वस्तू आहे ती म्हणजे लहान मुलांची खेळणी. अत्यंत महत्त्वाचा पण पूर्णपणे दुर्लक्षित असा मुद्दा म्हणजे लहान मुलांची खेळणी. जवळपास मार्केटमध्ये 90% खेळणी ही प्लास्टिकची असतात आणि आपल्या घरातही तीच खेळणी लहान मुलांना खेळायला दिली जातात. पॉलिव्हिनाइल क्लोराईड असेल म्हणजेच PVC, पॉलिकार्बोनेट यासारखे अत्यंत घातक प्लास्टिक्स या खेळण्यांमध्ये वापरले जातात. रिसर्च तर असं सांगतो जवळपास 25% खेळण्यांमध्ये थॅलेट्स असेल किंवा अत्यंत घातक किंवा काही मेटल्सवरती तर बॅन आहे असे मेटल्स, लीड असेल, कॅडमियम असेल, कॅडमियम जे बॅटरीजमध्ये यूज केले जातात, असे घातक मेटल्स देखील या खेळण्यांमध्ये वापरले जातात. कधी कधी तर रिसायकल प्लास्टिकच्या पासून देखील ही खेळणी बनवली जातात आणि ही अशी खेळणी आपण लहान मुलांना दररोज खेळायला देतो. ही प्लास्टिकची खेळणी ती लहान मुलं सतत तोंडात घालतात, काही मुलं चावतात, त्यांच्या सतत स्किनच्या संपर्कामध्ये ही खेळणी येत असतात, त्यांच्या हातामध्ये ही खेळणी असतात. याचा त्यांच्या लॉंग टर्म शरीरावरती परिणाम होऊ शकतो. इन फ्युचर त्यांना रिप्रोडक्टिव्ह हेल्थशी रिलेटेड प्रॉब्लेम होऊ शकतात, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम होऊ शकतात, अस्थमा असेल, वेगवेगळ्या ॲलर्जीज असतील, यामुळे त्यांची इम्युनिटी देखील वीक होऊ शकते. सो शक्यतो लहान मुलांना प्लास्टिकच्या खेळण्यांपासून दूर ठेवा. बाजारामध्ये अनेक प्रकारची लाकडी वुडन टॉईज देखील बाजारामध्ये मिळतात. सो शक्यतो लहान मुलांना ती खेळणी देण्याचं ट्राय करा. यामध्ये चौथी वस्तू आहे ती म्हणजे कपडे. जवळपास 60 to 70% कपडे हे सिंथेटिक पेट्रोलियम बेस्ड प्लास्टिक असेल किंवा नायलॉन असेल, लायक्रा असेल, स्पॅन्डेक्स असेल, ॲक्रेलिक, PVC
यासारख्या प्लास्टिकचा वापर करून हे कपडे बनवले जातात. अर्थातच हलक्या क्वालिटीचं प्लास्टिक वापरून, कमीत कमी किमतीचं प्लास्टिक वापरून कपडे बनवून ते विकणे आणि जास्तीत जास्त प्रॉफिट कमवणे ही त्यामागची सिंपल स्ट्रॅटेजी असते. आणि हेच प्लास्टिकचं मटेरियल किंवा हे कपडे आपण घातल्यावर किंवा धुतल्यावर, सुकवल्यावरती त्यामधून बारीक बारीक कण रिलीज करतात. ह्यालाच मायक्रोफायबर्स म्हणतात. मायक्रोफायबर्स म्हणजेच मायक्रोप्लास्टिकचा एक प्रकार असतो. 2021 मध्ये एका युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च झाला. त्यांनी नायलॉन आणि पॉलिस्टर फायबर या प्लास्टिकवरती किंवा या कपड्यावरती रिसर्च केला, किंवा जे लोक खूप हलक्या क्वालिटीचं प्लास्टिक वापरून कपडे बनवतात अशा कपड्यांवरती त्यांनी रिसर्च केला. आणि त्यांना असं आढळून आलं की जर तुम्ही एवढ्या हलक्या किंवा नायलॉन, पॉलिस्टर फायबर पासून बनवलेले कपडे जर तुम्ही घालत असाल तर नक्कीच तुमचे लंग्सचे टिश्यू, सेल्स ते डॅमेज करत असतं. आणि भारतासारख्या देशामध्ये जिथे सतत ऊन असतं, आपल्याला सतत घाम येत असतो, अशा वेळेला हे सिंथेटिक फायबर जेव्हा हा घाम ॲब्झॉर्ब करू शकत नाही, त्यावेळेला त्वचेचे वेगवेगळे आजार होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे यावरती सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे शक्यतो कॉटन असेल किंवा लिनन असेल किंवा वूल या कापडापासून बनलेले कपडे घालण्याचा प्रयत्न करा. यामध्ये 5वी वस्तू आहे ते म्हणजे टी बॅग्स. हा धोका थोडासा कमी आणि व्हॅरिएबल म्हणता येईल, कारण बाजारामध्ये मिळणाऱ्या अनेकविध वेगवेगळ्या टी बॅग्स आहेत. त्यापैकी काहीच टी बॅग्स ह्या जेव्हा तुम्ही गरम पाण्यामध्ये टी बॅग डिप करतात तेव्हा खूप कमी अशा टी बॅग्स आहेत ज्या मायक्रोप्लास्टिक आणि नॅनोप्लास्टिक रिलीज करतात. यामध्ये देखील जवळपास सेमच प्रकारचं प्लास्टिक वापरलं जातं. पॉलिप्रॉपिलीन असेल किंवा पॉलिलॅक्टिक ॲसिड असेल, हे आणि इतर अनेकविध वेगवेगळे प्लास्टिक वापरले जातात. जेव्हा तुम्ही गरम उकळत्या पाण्यामध्ये, ज्याचं टेम्परेचर 95 डिग्री सेल्सिअस आहे, अशा गरम पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही ती टी बॅग डिप करतात तेव्हा जवळपास ती 11.6 बिलियन मायक्रोप्लास्टिक आणि 3.1 बिलियन नॅनोप्लास्टिक रिलीज करत असते. आणि हे प्लास्टिक डायरेक्ट तुमच्या इंटेस्टायनल सेल्स थ्रू ॲब्झॉर्ब केलं जातं. आणि यामुळेच तुमचे सेल डॅमेज, टिश्यू डॅमेज किंवा पोटाशी रिलेटेड वेगवेगळे प्रॉब्लेम्स भविष्यामध्ये उद्भवायला सुरुवात होते. यावरती बेस्ट उपाय म्हणजे जर तुम्ही सातत्याने टी बॅग्स वापरत असाल तर शक्यतो ते वापरणं पूर्णपणे टाळा किंवा ॲटलिस्ट कमी करा. शक्यतो सुट्टा चहा वापरणं चालू करा. आणि तुमच्याकडे जर का ऑप्शनच नसेल तर अशा वेळेला बाजारामध्ये असे काही ब्रँड्स आहेत की जे त्यांच्या टी बॅग्सच्या पॅकेजिंगवरती स्पेसिफिकली मेन्शन करतात प्लास्टिक फ्री अँड अनब्लिच. असे मेन्शन केलेले ब्रँड्सच शक्यतो प्रेफर करा की तुम्ही तेच विकत घ्याल. आता यामध्ये 6वी वस्तू आहे ती म्हणजे ॲल्युमिनियम कॅन्स. तुमचे सोडा असतील किंवा एनर्जी ड्रिंक असेल किंवा बाजारामध्ये मिळणारी विविध पेय जे ॲल्युमिनियम कॅन्समधून सर्व केले जातात. पहिले तर मी असं म्हणेल ही पेयच तुमच्या शरीरासाठी अत्यंत घातक आहेत. सो यावरती आधीच सोल्युशन असं सांगते ते म्हणजे ही पेयच पूर्णपणे पिणं टाळा. आणि दुसरं म्हणजे हे पेय ज्यामधून सर्व केलं जातं ते म्हणजे तुमचे ॲल्युमिनियम कॅन्स, हे देखील तेवढेच तुमच्या शरीरासाठी घातक असतात. आता तुम्ही म्हणाल या ॲल्युमिनियम कॅन्समध्ये प्लास्टिक कुठे असतं? ॲल्युमिनियम कॅन्सच्या आतल्या बाजूला एक प्लास्टिकची थीन पातळ अशी लेअरिंग असते. ही लेअरिंग ॲल्युमिनियमला म्हणजेच त्या मेटलला त्या ड्रिंकच्या संपर्कात येण्यापासून थांबवते, त्यांची रिॲक्शन होण्यापासून थांबवते. त्याबरोबरच फ्लेवर जपण्याचं काम, तसंच करोजन म्हणजेच गंजवण्यापासून देखील ते थांबवतं. आणि जेव्हा आपण हे ड्रिंक्स पितो त्याचा अर्थातच आपल्या शरीरावरती अत्यंत वाईट परिणाम होतो. हार्मोन इम्बॅलन्स होणे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थवरती प्रॉब्लेम होणे, BP, डायबेटीज असेल किंवा कधी कधी तर भविष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर होण्याची देखील रिस्क असते. शक्यतो हे ड्रिंक्स पिणं टाळा. आणि जर तुम्ही कधी हे ड्रिंक्स भविष्यामध्ये पिलंच किंवा तुम्हाला प्यायची इच्छा झालीच तर शक्यतो स्टील किंवा ग्लास कॅन किंवा बॉटल असलेले ब्रँड्स प्रेफर करा. यामध्ये 7वी वस्तू आहे ती म्हणजे नॉनस्टिक पॅन्स. पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन या प्लास्टिकचं कोटिंग ह्या नॉनस्टिक पॅन्सला केलं जातं. ह्यामध्ये गंमत अशी असते ती म्हणजे
तुम्ही काय टेम्परेचरला ह्या पॅन्ट्सला हीट करतात यावरती सगळा खेळ अवलंबून असतो. तुम्ही जर का ओव्हरहीट या पॅन्ट्सला करत असाल तर ते भविष्यामध्ये नक्कीच तुमच्या शरीरासाठी हार्मफुल ठरू शकतं. आता जर का तुम्ही वर्षानुवर्ष एकच तवा वापरत असाल, तो जर का खराब झाला असेल, त्याला स्क्रॅचेस आल्या असतील, तर शक्यतो तवा लवकरात लवकर बदला किंवा तो तवा वापरणं थांबवा. कारण होतं काय, त्या स्क्रॅच आलेल्या तव्यावरती जेव्हा तुम्ही गरम अन्न कुक करतात, बनवतात, तेव्हा ते बारीक बारीक पार्टिकल्स आपल्या अन्नामध्ये येतात आणि अर्थातच ते अन्न आपण जेव्हा खातो ते अर्थातच आपल्या शरीरामध्ये जातात आणि भविष्यामध्ये अनेक वेगवेगळ्या आजारांची रिस्क त्यामुळे वाढू शकते. आता यावरती सोल्युशन म्हणजे शक्यतो ट्राय करा की तुम्ही पूर्णपणे लोखंडाचा तवा वापराल. जेव्हा तुम्ही लोखंडाच्या तव्यावरती भाजी भाकरी बनवतात तेव्हा ते लोह त्या भाजीमध्ये भाकरीमध्ये उतरतं आणि जेव्हा तेच अन्न आपण खातो ते आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी ठरतं. यामध्ये 8वी वस्तू आहे ती म्हणजे टेक अवे कंटेनर्स. यामध्ये प्रामुख्याने पॉलिप्रॉपिलीन, पॉलिव्हिनाइल क्लोराईड, PET यासारखे घातक प्लास्टिक्स वापरले जातात. आजकाल सगळेजण ऑनलाईन फूड ऑर्डर करण्याच्या पाठीमागे खूप जास्त प्रमाणात आहेत. सगळेजण फोनवरून फूड ऑर्डर करतात. एका फोनच्या क्लिकवरती सगळं काही दरवाजाच्या दारामध्ये येऊन पोचतं आहे. आपल्यासाठी अत्यंत इझी झालेलं आहे. पण आपण अनेक फॅक्टर्स असे आहेत की जे दुर्लक्षित करतो. त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे हे अन्न तुम्हाला ज्या प्लास्टिकच्या कंटेनर्समधून सर्व केलं जातं, हे प्लास्टिकचे कंटेनर्स हे अत्यंत वाईट असतात. रेस्टॉरंट्सवाल्यांना त्यांचा बिझनेस ग्रो करायचा असतो. त्यांना हे पडलेलं नसतं की आपण गरम भाजी त्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये ओतून आपण कस्टमरला सर्व करतोय, त्यामुळे ते प्लास्टिकचे कण त्या अन्नामध्ये उतरतील. ते अन्न जेव्हा तो कस्टमर खाईल त्याला भविष्यामध्ये हे शरीरावरती परिणाम होतील याची त्यांना काहीही पडलेली नसते. ऑलरेडी त्यांना ती ऑर्डर किंवा डिलिव्हरी एका विशिष्ट टाईममध्ये द्यायची असते. त्याबरोबरच बाकीच्या कस्टमर्सची त्यांच्यासमोर रांग लागलेली असते. अशा वेळेला ते तुमचा हा विचार करत बसत नाहीत. कांदा, लिंबू, मिरची पटापट प्लास्टिकच्या पिशवीत भरणार, त्यानंतर गरम गरम भाजी प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ओतून ती तुमच्यासमोर सर्व केली जाते किंवा तुम्हाला पोचवली जाते. हे आपल्याला समजलं पाहिजे की याचा कुठे ना कुठेतरी कमी जास्त प्रमाणात भविष्यामध्ये आपल्या शरीरावरती याचा परिणाम होऊ शकतो. तुम्ही जर का सतत ऑनलाईन फूड ऑर्डर करत असाल किंवा सतत तुम्ही टेक अवे घेत असाल तर शक्यतो या गोष्टीचं लिमिटेशन तुम्ही बाळगलं पाहिजे. या गोष्टीला तुम्ही आवर घातला पाहिजे. एका महिन्यामध्ये तुम्ही स्वतः ठरवलं पाहिजे की मी ऑनलाईन जर का मी 10 वेळा ऑर्डर करत असेल तर मी हा आकडा कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. जर तुम्हाला कधी भविष्यामध्ये टेक अवे घ्यायची वेळ आलीच तर शक्यतो ट्राय करा की तुम्ही तुमचे डबे घरूनच घेऊन जाल आणि त्याच डब्यामध्ये तुम्ही टेक अवे घेऊन याल. यामध्ये लाज बाळगायची काहीच गरज नाही आहे, कारण आपलं शरीर आपल्यासाठी महत्त्वाचं असलं पाहिजे. आणि जरी तुम्ही घरी कधी टेक अवे मागवलंच तर शक्यतो ट्राय करा की तुम्ही आल्या ते जे काही अन्न असेल ते पहिल्यांदा तुमच्या स्टीलच्या किंवा काचेच्या बाउलमध्ये एम्प्टी करणार आणि शक्यतो ते डबे रियूज करू नका. डोंट रियूज प्लास्टिक. आता यामध्ये 9वी वस्तू आहे ती म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या किंवा बॉटल्स. दररोज आपल्या सगळ्यांच्या घरी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये किंवा बॉटल्समध्ये दूध येत असतं. यामध्ये हाय डेन्सिटी पॉलिइथायलीन किंवा लो डेन्सिटी पॉलिइथायलीन सारखे प्लास्टिक वापरले जातात. दूध हे फॅटी असतं म्हणजेच घट्ट असतं, म्हणून ते ॲज अ सॉल्व्हंट काम करतं. त्यामुळे ते पाण्यापेक्षा जास्त मायक्रोप्लास्टिक स्वतःमध्ये ओढून घ्यायचं काम करतं. आणि त्यात आपल्याला हे माहिती नसतं की ह्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा बॉटलमध्ये दूध किती वेळापासून भरलेलं आहे. जेवढा जास्त वेळ दूध त्या प्लास्टिकच्या संपर्कामध्ये येतं तेवढे जास्तीत जास्त केमिकल्स ते रिलीज करत जातं. त्यामुळे यावरती बेस्ट सोल्युशन म्हणजे घरी दुधाची पिशवी आल्या किंवा बॉटलमध्ये दूध आल्या लगेचच ते स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यामध्ये काढून घ्या. यामध्ये 10वी आणि शेवटची वस्तू आहे ती म्हणजे प्लास्टिकच्या बॅग्स. आपण दुकानामध्ये सामान आणायला गेलो किंवा भाजीपाला आणायला गेलो तर दुकानदार आपल्याला आपल्या हातामध्ये प्लास्टिकचीच पिशवी देतात. यामध्ये मोस्टली पॉलिइथिलीन नावाचं प्लास्टिक वापरलं जातं.
यामुळे होतं काय, आपल्याला असं वाटतं की सामान आहे किंवा कोरडा खाऊ आहे किंवा भाजीपाला आहे, त्याने काय होणार आहे, पण हे प्लास्टिक स्वतःचे मायक्रोप्लास्टिक रिलीज करत असतात, स्वतःचे केमिकल्स रिलीज करत असतात आणि आपल्याला ह्याचा त्रास भविष्यामध्ये आपल्या शरीरावरती दिसून येतो. शरीराचे हार्मोन इम्बॅलन्स होतात, वेगवेगळ्या प्रकारचा कॅन्सर, उदाहरणार्थ ब्रेस्ट कॅन्सर असेल, ओव्हॅरियन कॅन्सर असेल, लिव्हर, लंग या प्रकारचे भविष्यामध्ये कॅन्सर होण्याची रिस्क वाढते. आपल्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थवरती याचा परिणाम होतो. हे दिसत जरी छोटं असलं तरी ह्याचे परिणाम भविष्यामध्ये हे अत्यंत मोठे असतात. यावरती सगळ्यात बेस्ट सोल्युशन म्हणजे आपल्यासोबत नेहमी कापडी पिशवी कॅरी करा. ती पर्यावरणासाठी आणि आपल्या शरीरासाठी दोघांसाठी उत्तम आहे. हे होते 10 पदार्थ की जे आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सतत रोज वापरत असतो आणि ह्यामध्ये प्लास्टिकचा वापर खूप जास्त प्रमाणात झालेला असतो. या व्यतिरिक्त असे अनेक पदार्थ असतात की ज्यामध्ये प्लास्टिकचा वापर झालेला असतो आणि आपण ते आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये वापरत असतो आणि आपल्याला कळत देखील नाही. सो मी शक्यतो असा सल्ला देईल किंवा असं म्हणेल की जेवढा तुम्हाला प्लास्टिकचा वापर कमी करता येईल तेवढा प्लास्टिकचा वापर कमी करा. जिथे तुम्हाला पूर्णपणे प्लास्टिक अवॉइड करता येत असेल आणि त्या जागी दुसरा पदार्थ वापरता येत असेल तर नक्कीच असा दुसरा पदार्थ वापरा. प्लास्टिक वापरू नका, कारण की प्लास्टिक आपल्याला दिसताना छोटं दिसतं, याचा काय इफेक्ट होणार आहे, याच्याने काय होणार आहे असं आपल्याला वाटतं, पण भविष्यामध्ये याचा शरीरावरती होणारा परिणाम हा घातक असतो. त्यामुळे शक्यतो जेवढं प्लास्टिक वापरणं टाळता येईल तेवढं वापरणं टाळा, कारण की ते अर्थातच निसर्गासाठी आणि आपल्या शरीरासाठी दोघांसाठी घातक आहे. आणि जिथे तुम्हाला प्लास्टिक सोडून इतर निसर्गासाठी आणि शरीरासाठी चांगल्या असणाऱ्या गोष्टी वापरता येत असतील तर नक्कीच त्या गोष्टींचा अधिक प्रमाणात वापर करा. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अँड गॉड ब्लेस यू ऑल विथ गुड हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पॅरिटी.